वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भूपाल कृष्ण भगवान की जय. दुसऱ्या अध्यायात भगवंताने आपल्याला खूप खूप शिकवलं. अर्जुनाला शोक झाल्यावर त्याची दारुण स्थिती पाहून भगवंताच्या मनात करुणा आली आणि त्यांनी दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून उपदेश करायला सुरुवात केली. त्यात त्यांनी प्रामुख्याने आत्म्याचे नित्यत्व आणि क्षत्रियांसाठी धर्मयुद्धच केलं पाहिजे हे सांगितलं. कर्मफलाच्या त्यागाने परमपदाची प्राप्ती कशी होते हेही समजावून सांगितलं. निष्काम कर्मयोगामुळे स्थिर बुद्धी प्राप्त होते हेही सांगितलं. असा पुरुष कसा वागतो, कसा राहतो, आचरतो कसा, असं अर्जुनाने विचारल्यावर कृष्णाने स्थितप्रज्ञाची लक्षणे सविस्तरपणे सांगितली, ती आपण पाहिली. आपल्याला जीवनामध्ये अत्यंत मार्गदर्शक ती सगळी आहेत. असा श्रेष्ठ सांख्ययोग आचरल्यावर परमशांतीची प्राप्ती होते आणि ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. खरं तर अर्जुन निशंक होऊन युद्धाला प्रवृत्त झाला असता, परंतु त्याने काही प्रश्न विचारले आणि म्हणून तिसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली. 27 श्लोकांचे स्थितप्रज्ञाचे विवरण अभ्यासनीय आहे, कारण हा आत्मोन्नतीचा अतिशय शुद्ध व चांगला मार्ग आहे. इथे ज्ञानेश्वर माऊलींचे प्रसिद्ध वचन आहे, ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञू भला ओळखतो, तो अहंकारा ते दंडुनी, सकळ कामो सांडुनी, विचारे विश्व होऊनी विश्वासी माझी. अर्थ असा आहे, असा जो आत्मज्ञानाने तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धी आहे असे तू जाण. तो अहंकाराला घालवून सर्व कामांना सोडून जगद्रूप बनवून जगात वावरतो. 72व्या मध्ये शेवटच्या श्लोकामध्ये ब्राह्मी स्थिती प्राप्त होण्यासाठी 12 पायऱ्या क्रमाने सांगितल्या आहेत आणि त्याचं आपण चिंतन मनन नित्य करावं आणि म्हणून त्या आपण पाहूयात. एक म्हणजे अंतःकरण शुद्धी, सर्व कर्म संन्यास, भगवत भक्ती निष्ठा, तत्वज्ञान निष्ठा, ब्रह्मपदी स्थिरता, जीवनमुक्त अवस्था आणि तरीही प्रारब्ध कर्मानुसार भोग भोगणं, विदेह मुक्ती, वैराग्य, दैवी संपत्ती धारण करणे, आसुरी संपत्तीचा त्याग करणे आणि शेवटची आहे मग ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आता अर्जुनाने तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांना प्रश्न विचारलाय की तू कर्मापेक्षा स्थिरबुद्धीला महत्व देत असशील तर मला या स्वजनांशी कराव्या लागणाऱ्या युद्धाच्या घोर कर्मासाठी कशा करता बरं प्रवृत्त करतोयस? अरे तू दुटप्पी बोलत आहेस. एकदा तू ज्ञान सांगतोस आणि एकदा कर्मयोग सांगतोस आणि पुन्हा म्हणतोस की स्थिरबुद्धी कर्मापेक्षा अधिक महत्वाची आहे. माझी बुद्धी त्यामुळे मोहित होत आहे, म्हणून अशी एक गोष्ट निश्चित सांग की ज्यामुळे माझं कल्याण होईल. भगवंत म्हणाले, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा पोक्ता मया नभ, ज्ञान योगेन सांख्यानाम, कर्म योगेन योगिनाम. फार पुरातन काळापासून या ठिकाणी 2 प्रकारच्या निष्ठा आहेत असे लक्षात येते. जे ज्ञानी आहेत ते ज्ञानविचाराचा आधार घेतात आणि ज्ञानविचाराने ते मोक्षापर्यंत जाऊन पोचतात. जे कर्मयोगी आहेत ते कर्माचा आधार घेतात दिसतात. एक मार्ग जो ज्ञानी पुरुष आचरण करतात त्याला म्हणतात विहंगम मार्ग आणि जो कर्म मार्ग आहे त्याला म्हणतात पिपलिका मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे पक्षाने उडावे आणि फळाला झोंबावे आणि फळ खावे हा ज्ञानाचे विचार कानावर पडल्याबरोबर तेच आपण आहोत या बोधाने उठून उभे राहावे. अशा प्रकारच्या 2 निष्ठा. आणि पिपलिका मार्ग म्हणजे मुंगीच्या गतीने जाणे, म्हणजे खोडावरून झाडाच्या फांदीवर आणि मग फळ असलेल्या फांदीवरून फळापर्यंत पोहोचणे, म्हणजे हा अगदी हळूहळू जाणारा असा हा मार्ग आहे. आणि हा आपल्याला हे दोन्ही मार्ग आपल्याला भगवंत सांगत आहेत. इथे श्रीकृष्णाने आणि अर्जुनाला पार्थ किंवा कौंतेय न म्हणता अनघ म्हटले आहे. अनघ म्हणजे निष्पाप. जो निष्पाप असतो तोच निष्ठा निर्माण करू शकतो. ज्याला पापांचा स्पर्श होत नाही, पापरहित आहे तो अनघ. निष्ठा म्हणजे तत्वनिष्ठा. निष्ठा म्हणजे दृढ वचनबद्धता आणि समर्पण. पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये दूत खेळल्यानंतर पांडव दूत हरले आणि 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास जायला निघाले. त्यांच्याबरोबर भारतवर्षाची महासम्राज्ञी द्रौपदीही अनवाणी पायाने निघाली. राजश्री यज्ञामध्ये पांडवांचे द्रौपदीचे वैभव पाहून सर्वांचे डोळे दिपले होते. मखमली पायघड्यांवरून नित्य चालणारी ही अशी द्रौपदी
आपला अज्ञातवासामध्ये तिला सैरद्री दासी भावले ही अशी द्रौपदी त्यांच्या मागे निघाली. हे सगळे मानसिक शारीरिक हाल तिने सोसले, पतीनं अनुसरले आणि त्याला म्हणतात निष्ठा, जी सुखाशी किंवा दुःखाशी निगडीत नसते तर ती तत्वांशी निगडीत असते. सीतेचे रामावर असे निष्ठायुक्त प्रेम होते. दोघेही परस्परांमध्ये मिसळून गेले होते. राम म्हणजे सीता आणि म्हणून आपण म्हणताना सीताराम सीताराम म्हणतो. रामापाठोपाठ सीता ही वनवासात गेली. तिने पतीबरोबर नैष्ठिक ब्रह्मचारी आचरले. अशीच पांडवांची बंधुनिष्ठा आपण पाहिली आहे. पांडवांची एकी त्यामुळेच टिकली आहे. लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा भंडारच्या तुरुंगात झाली. त्यांनी तिथे गीता रहस्य सारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला. रडत बसले नाहीत मला शिक्षा झाली म्हणून. अंतःकरण इतकं शुद्ध आणि पवित्र होतं की चिमण्या त्यांच्या अंगावर येऊन खांद्यावर येऊन बसायच्या. ब्रिटिश लोक हे पाहून थक्क व्हायचे. त्यांनी मूर्तिमंत कर्मयोग आचरला, त्याला म्हणतात राष्ट्रनिष्ठा. सावरकरांना अंदमानला पाठवण्यात आलं. 2 त्यांना जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की अंदमान निकोबार बेटे भारताच्या दृष्टीने अप्रतिम नौदल केंद्र तेथे होऊ शकतात. माझं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, बायकोचे किती हाल होईल, हे त्यांच्या मनात विचारही आले नाहीत. इथे व्यक्तिगत सुखदुःखे आड येत नसतात. ही झाली राष्ट्रनिष्ठा. निष्ठा ही व्यक्तीची, व्यवहारांची, कुटुंबाची नसते, ती अवघ्यांच्या कल्याणाची असते. भगवंताने 2 निष्ठा सांगितल्या, एक ज्ञाननिष्ठा कठीण त्या मानाने आणि कर्मनिष्ठा ही त्यात सोपी आहे. सकाळी उठल्यावर देवासमोर हात जोडून म्हणावं की हे भगवंता, माझ्या आजच्या दिवसातील सर्व कर्मे मी तुला अर्पण करतो आणि ती उत्तम प्रकारे मी करेन ही तुला ग्वाही देतो. कर्मयोगी प्रवृत्ती मार्गातून जाणारा, तर सांख्ययोगी हा निवृत्ती मार्गातून जाणारा. पण त्यातल्या त्यात प्रवृत्ती मार्ग जरा सोपा आहे. कर्मयोगी म्हणतोय कर्माला प्रारंभच करणार नाही, नंतर कर्मयोगी नैष्कर्म्य होऊ शकत नाही. त्याचे कारण प्रकृती कर्म ही करायला भागच पडते. उदाहरणार्थ श्वासोश्वास घ्यावाच लागतो, अन्नप्राशन करावेच लागते. आता अन्नप्राशन करायचं म्हणजे भाजीपाला सगळं आणावं, शिजवावं लागतं, रोज चालावं लागतं, रोज बोलावं लागतं, रोज झोपावं लागतं, म्हणजे कर्म त्याला करावीच लागतात. जन्म मिळाल्यावर आयुष्यभर कर्मे करावीच लागतात. गीता समजल्यावर मात्र मानव वाईट बोलणार नाही, वाईट वागणार नाही, त्याची देहाची कर्मे चालूच असणार. आवडलं नाही म्हणून पानात अन्न टाकतो, न आवडणारी भाजी कचऱ्यात टाकून देतो. विचार करावा, तांदूळ गहू भाजी आपण दुकानातून आणतो, त्या शेतकऱ्याचे केवढे कष्ट आहेत. गहू शेतात पेरताना जमिनीची मशागत, नांगरलं, त्या सगळ्या बैलांनी केली. पेरल्यावर भगवंताने पाऊस पाडला आणि म्हणून उत्तम पीक आलं. म्हणजे त्या भगवंताचे आभार मानायला हवेत, शेतकऱ्याचे आभार मानायला हवेत, कारण हे एक सृष्टीचक्र नित्य चालू आहे. त्या सृष्टीचक्राला ज्याने ज्याने हातभार लावला, हा स्वधर्म आचरला, त्या सर्वांचे कष्ट आपण वाया घालवले. जेव्हा आपण अन्न वाया टाकतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवूया. हेच पर्यावरण गीतेत सांगितले आहे. म्हणून कर्म हे करावेच लागते, टाकू शकत नाही. पण त्याला ज्ञानाचे डोळे आणि अंतःकरण भक्तीचे हवे. नदी ओलांडताना नाव लागणारच, पोट भरण्यासाठी स्वयंपाक करावा लागतोच. ज्ञान आणि हे ज्ञान होत नाही तोपर्यंत कर्म हे करावेच लागते. निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करावे लागणारच. नैष्कर्म्य स्थिती येण्यासाठी आपली विहित कर्मे करावीच लागणार. आपल्या वाट्याला आलेले कर्म उत्तम वेळेवर आणि चांगलेच करायचे व मी केले असा अहंकारही बाळगायचा नाही. अनासक्तता ही कर्मयोगाची पहिली पायरी आहे. बघा, काही लोक तंबाखू खातात. चातुर्मासामध्ये एकाने नियम केला की तंबाखू खायचा नाही. मनाचा निश्चय झाला, मन तिकडे वळतच नाही. अशा प्रकारे आपल्या मनाला सात्विक इच्छांकडे वळवणे हा कर्मयोगाचा आरंभ आहे. पंतप्रधान मोदीजींनी कठोरपणे ऑपरेशन सिंधू राबवले, तो अनासक्त कर्मयोगच होय. देश, काल, धर्म याचा व्यापक विचार त्यांनी केला. आपण निस्वार्थपणे कर्म केले तर तो कर्मयोगच आहे. त्यातील अहंकार जातो. वादविवाद, असूया, द्वेष हे आपोआपच कमी होत जातात व मग तेथे प्रेम, विश्वास, शांतता, सौख्य हे निर्माण होते. अनासक्त कर्म करणे अत्यंत महत्वाचे. कर्मात तो लिप्त होत नाही. कर्माच्या बघा 4 अवस्था आहेत. एक म्हणजे कर्त्याला म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला कर्तृत्वाचा, कर्म केल्याचा अहंकार तर असतोच, पण कर्मफलाची कामना, आसक्तीही मनात त्याच्या खूप असते. तो निष्काम कर्मयोग नाही. दुसरा, कर्त्याला कर्तृत्वाचा अहंकार असतो पण कर्मफलाची आसक्ती नसते, म्हणजेच कर्मात निष्कामता असते. तिसरा, कर्त्याच्या मनात कामना, वासना भरपूर असतात. पण चौथा जो असतो, हा काही महात्मे असे असतात की त्यांच्यात कर्तृत्वाचा
अहंकार आणि मीपणा तर नसतोच, शिवाय कर्मफळाची भोक्तृत्वाची आसक्तीही नसते. अशी स्थिती म्हणजे कर्मयोग. अनासक्त कर्म सर्वोत्तम आहे. कर्म आपण टाकू शकत नाही, कर्म कधी सुटतही नाही. कर्म करायलाच हवं, तर ते कसं करावं याचा उलगडा 8व्या श्लोकामध्ये भगवंत करतायत. नियतम करू कर्मत्वम हे एक अत्यंत महत्वाचे सूत्र आणि गीतेमध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितले. नियत म्हणजे ते शास्त्राने सांगितलेले, संतांनी पुण्य पुरुषांनी सांगितलेले कर्म. एखादा म्हणेल माझ्या मनाला वाटेल ते मी कर्म करेन, म्हणजे शास्त्र विरुद्ध कर्म करेन, ते योग्य नाही. तुझ्या वाटेला आलेले कर्म तू नियत अर्थात धर्माधिष्ठित असेच कर. सचोटीने प्रामाणिकपणे कर. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा, शिक्षकाने मन लावून शिकवावं, स्त्रियांनी प्रेमाने स्वयंपाक करावा. असे केले तरच नियत कर्म होईल. कर्म करताना विचार करावा की परिणाम काय होणार आहे. दुर्मिळ देह मिळाल्यावर फक्त प्रवास न करता यात्रा करण्यासाठी मिळाला आहे, हे आपण लक्षात ठेवा. आपलं संपूर्ण जीवनच जर यात्रा बनलं तर पुण्यकारक गोष्ट आहे. शरीर यात्रा म्हणजे शरीर उदरनिर्वाहाचे सर्व व्यवहार उत्तम प्रकारे चालू राहतील, तसेच नियत कर्म करावे. या जीवनयात्रेचे आध्यात्मिक साथी म्हणजे प्रार्थना, सत्संग, नामजप, स्वाध्याय, योगाभ्यास, दान वगैरे वगैरे अनेक मार्ग आहेत. ज्याला जो आवडेल तो मार्ग निवडावा व ध्येय गाठावे. राम जानकीला म्हणतात 14 वर्ष वनवास नसून आपण वनयात्रा करूया. गीता शिकवते की पेरा तेच उगवते. जसे चांगले कृत्य केले तर चांगलेच फळ मिळणार. या जन्मात नाही तरी पुढील जन्मात मिळणार, पण फळ हे मिळणारच हे नक्की. कर्म करण्यात तुम्ही स्वतंत्र आहात, पण भोगात परतंत्र आहात. जसं एखाद्या चविष्ट पदार्थ आपल्याला खूप आवडतो म्हणून आपण पोटभर यथेच्छ जेवतो, अगदी अतिरिक्त सेवन करतो, मग पोट बिघडणार, पोट दुखणार. कर्म करण्यामध्ये स्वतंत्र आहे म्हणजे खाण्यात स्वतंत्र आहे, पण पोट बिघडण्यात परतंत्र आहात, म्हणून भोग भोगावेच लागणार. म्हणून माणसाने प्रत्येक कर्म काळजीपूर्वक करावे आणि मन लावून करावे, निष्काम बुद्धीने करावे. असा सुंदर निष्काम योग आणि आपल्याला भगवंत तिथे सांगताय. नैष्कर्म्य आत्मबोध हे मानवी जीवनाचे लक्ष्य आहे असे भगवंतांनी सांगितले. सांख्य व कर्मयोग या दोन्ही निष्ठांना अंतिम उद्देश आत्मज्ञान प्राप्त करणे हाच आहे. हातात घेतलेले कर्म पूर्णपणे टाकून सिद्धी प्राप्त होईलच असे नाही. तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी सोडल्यामुळे तुम्हाला आत्मबोध असे नाही. तुम्ही धंदा करत असाल तर तुम्हाला असे वाटते की काय करायचे या धंद्यामुळे आणि मला आत्मबोध होत नाही, तो सोडून द्या, त्याने आत्मज्ञान होणार नाही. पण हातात घेतलेली कर्मे टाकून सिद्धीचं प्राप्त होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने समर्थांनी म्हटले प्रपंच करत करत परमार्थ करा. प्रपंच टाकून परमार्थ करा असा कोणताही असंच म्हणजे उपदेश भगवंत इथे करतायत. म्हणून भगवंतांनी सांगितले की प्रथम इंद्रिय मनाने आवरली पाहिजे. म्हणजे मनाने आवरली म्हणून कर्मे सोडायची नाहीत. कर्म करताना मन कोणत्या बाबतीत आवरायचे तर आसक्तीच्या बाबतीत आवरायचे, फलासक्तीच्या बाबतीत आवरायचे आणि यथासांग कर्म करायचे. जो असं कर्म करणार आहे तो विशेष समजला पाहिजे असं भगवंत म्हणतायत. ही कर्मे यज्ञाप्रित्यर्थ करावी. यज्ञ याचा अर्थ इथे सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग. ती कर्मे करून ती सेवावृत्तीने करावीत, शरणागत भावाने करावीत, समर्पण बोधाने करावीत. याच्यामध्ये कोणताही स्वार्थ असता कामा नये. सर्व सृष्टी ही तुमच्या पक्षी देव आहे. म्हणजे आपण म्हणतो ना मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. तुम्ही या सर्वांची देव म्हणून सेवा करा. निसर्ग तुमची सेवा करेल. तुम्ही तुमच्या कर्मांनी समाजाची सेवा करा. समाज तुम्हाला सुस्थिर ठेवेल. अशा प्रकारे परस्परम भावयंतः श्रेयः, परस्परांची तुम्ही संभावना करा, आदर करा, तुम्हाला श्रेय प्राप्त होईल असे भगवंत म्हणतात. जर तुम्ही इतरांना संतुष्ट न करता, इतरांचा विचार न करता केवळ स्वतःपुरते जीवन जगाल तर तो चोर आहे असं इथे भगवंत म्हणतायत. अशा जीवाचे अकल्याण होते, तो जणू पापच खातो. अशा प्रकारे भगवंत आपल्याला सावध करतायत. कृतज्ञतेने, प्रेमाने, विनाविरोध परतफेड करण्याची वृत्ती समाजात वाढीला लागली तर दुसऱ्याचे ओरबडून घेण्याची दुष्ट वृत्ती नष्ट होऊन जाईल. यामध्ये दुसऱ्याकडून न घेता उलट आपला उपयोग दुसऱ्याला कसा करता येईल ह्याचा आपण सतत विचार करावा. भगवंताचा जो कर्मयोग आहे तो म्हणजे निष्काम बुद्धीने तुम्ही कर्म करा. ती कर्मे नियत असू देत, तुमच्याकरता नेमलेली असू देत. उठसूट कोणत्याही कर्माला हात घालू नका. नियत कर्मे यज्ञ भावनेने करा. फलाशा रहित होऊन करा. देहबुद्धी रहित होऊन करा. अशा आसक्ती रहित कर्मांनी परमगती मिळते असं भगवंत सांगतायत. बघा इथे लोकसंग्रह म्हणजे केवळ लोक जमवणं नाहीये.
त्यांना कायम एकत्र राखून सन्मार्गावरून चालवणे हेही लोकसंग्रहातच येते. लोकसंग्रह आणि एकूण समाजाच्या धारणेचा विचार केला तर तसे करणे व्यापक हिताच्या दृष्टीने योग्य आहे. जनकादिकांसारखे श्रेष्ठ पुरुष आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले. ते ज्याप्रमाणे वर्तन करतात त्याप्रमाणे त्यांचे हे वर्तन आदर्श मानून इतर सामान्य लोक त्यांचे अनुसरण करतात. श्रीकृष्ण पुढे सांगतायत, त्यांनी स्वतःच उदाहरण आणि अर्जुनाला दिलं. कारण भगवंताचं जीवन अर्जुन प्रत्यक्ष पाहत होता. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, अरे मला स्वतःला या लोकांमध्ये काहीही कर्तव्य कर्म करण्याचे शिल्लक राहिलेले नसताना आणि मी ज्ञानामध्ये अखंड राहू शकत असताना देखील मी सदा सर्वदा कर्म करताना दिसतो. बघा, जसं महाभारताचं युद्ध झालं अशी 18 युद्ध आणि भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये केली आहेत. भागवतामध्ये तर त्यांची दिनचर्या सांगितली. पहाटे 4-4:30 ते उठायचे आणि उठल्यानंतर कसं जीवन जगल्या हा सुंदर उहापोह आणि भागवतात त्यांनी केली. याप्रमाणे अनासक्त राहून हातचे काही राखून न ठेवता झडझडून कर्म केले नाही तर सामान्य लोक देखील माझ्या मार्गाचे अनुसरण करत असल्याने मी या प्रजेच्या अनहिताला घाताला कारणीभूत ठरेल. परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानीपुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजे कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच कर्मे करून घ्यावीत. ज्ञानीपुरुषांनी लोकांना आदर्श घालून देण्यासाठी अनासक्त राहून कर्मे करावीत, हा मुख्य विषय आणि इथे श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत. भगवंत पुढे सांगतात की सर्व कर्मे वस्तुतः ज्याला त्याला लाभलेल्या प्रकृतीकडून म्हणजे ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार घडत असतात. असे असतानाही देहाहंकाराने मोहित झालेले तसेच आत्मविषयक अज्ञानी लोक स्वतःला त्या कर्माचा करता आपण आहोत असे समजत असतात. खरंच किती महत्वाचा भाग सांगितलाय. आता मी हा जो अभ्यास करते, पण सकाळी मी उठल्यानंतर माझी तब्येत चांगली राहावी आणि माझ्याकडून हे कार्य व्हावं हे भगवंताला वाटतंय आणि म्हणून तो माझी तब्येत ठणठणीत ठेवतोय. म्हणजे मी इथे करता नाहीये, मी इथे बोलविता पण नाहीये, सर्व करता भगवंत आहे. मला देवा अहंकार देऊ नकोस असं मी सतत त्या भगवंताची प्रार्थना करत असते. गीतेच्या आत्मविषयक ज्ञानाचे म्हणजे एक आत्म्याचे अविनाशित्व, देहाची नश्वरता आणि हे लक्षात घेऊन कर्म करण्यासाठी केवळ नियत कर्माचे पालन असे मुख्य 3 सिद्धांत आणि ह्या ठिकाणी आपल्याला भगवंत सांगतायत. पुन्हा 3 सिद्धांत सांगतायत ते म्हणजे असे की यज्ञद्वारा ब्रह्मभूत मात्रांचे पोषण करते. हा पहिला सिद्धांत. भूतमात्रांचे पोषण जे सृष्टीमध्ये होते आहे ते परमात्म्याने चालविलेल्या अशा यज्ञ कर्मामुळे होते. सूर्य तापतो, पर्जन्य निर्माण होतो, पर्जन्य वर्षाव करतो, अन्नधान्य निर्माण होते आणि भूतमात्रे जगतात. ब्रह्माचे हे कर्म पाहून भूतमात्रांना देखील यज्ञद्वारा अन्य भूतमात्रांचे पोषण करणे आवश्यक आहे, हा दुसरा सिद्धांत. आणि उलट्या क्रमाने भूतमात्रांनी यज्ञद्वारा अक्षर परमात्म्यापर्यंत पोहोचले पाहिजे, हा तिसरा सिद्धांत या जीवनाचे चरम लक्ष्य आहे. या अध्यायामध्ये परमात्मा देखील अशाच प्रकारच्या निष्काम कर्मयोगाचे आचरण करतो आहे. स्वतः केले आणि मग सांगितले. हे सांगितल्यानंतर कर्मयोगाची त्यांनी व्याख्या पण सांगितली. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्णे ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वर. सर्व कर्मे मला अर्पण कर. सर्व कर्मे म्हणजे प्राप्त कर्मे. त्यातील युद्धासारखे कर्म घोर आहे म्हणून टाळायचे नाही बरं. जर कोणी श्रद्धावान असेल व श्रद्धेच्या जोरावर मी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे तो कर्म करेल तर तोही कर्मबंधापासून मुक्त होऊन जाईल. कर्मबंधाला कारण मत्सर बुद्धी आहे, ती मात्र तुम्ही टाळली पाहिजे. थोडक्यात काय, दुसऱ्याशी तुलना करत स्वतःचे कर्म आचरणे किंवा दुसरा करत नाही म्हणून आपणही स्वधर्म टाळणे हे अगदी अयोग्य आहे. स्वधर्म कर्माचे परिपालन आत्मज्ञानाची इच्छा करणाऱ्याने करीतच राहिले पाहिजे. त्यामुळे तो देहबुद्धीपासून कालांतराने मुक्त होतो. अर्जुन हे सगळे ऐकून अक्षरशः दिग्मूढ होऊन गेला. अर्जुनाला प्रश्न पडला की हे कर्मयोगाचे आचरण जे इतके सोपे आणि चांगले आहे तर अक्षर परमात्माही अशा कर्मयोगाचे आचरण करतो आहे. जनकाधिकांनीही अशी कर्मे केली, स्वतः भगवान श्रीकृष्णही अशी कर्मे करत आहेत. या कर्मयोगाच्या आचरणातून परम आनंद मिळतो. तर मग मनुष्य स्वधर्माचरण सोडून विपरीत वर्तनाला पापाला प्रवृत्त का होतो? आपल्या हातून देखील बघा खूपदा चूक होते. आपण तसेच म्हणतो की हे माझ्या हातून चुकून घडले, तसं करायची इच्छा माझी नव्हती. अर्जुन पण तेच म्हणतोय. आणि म्हणून कोणीतरी बळजबरीने करून घेतल्यासारखी योजना केल्यासारखी अशी पापे मनुष्याने करता कामा नये. त्यावर भगवंतांनी सरळ सरळ उत्तर दिले
सांगितले की काम आणि क्रोध यामुळे मनुष्य अशा प्रकारच्या पापाचरणाला प्रवृत्त होतो. कारण काम आणि क्रोध ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरं तर काम आणि क्रोध हे शब्द दोघे वेगळे असले तरी एकाशिवाय दुसरा शक्य नसल्याने जो काम तोच क्रोध असे शब्दाला काहीच हरकत नाही. काम हा रजोगुणी, मात्र तमोगुण त्यात अंतर्भूत आहेच. कामामुळे सत्वशील मनुष्याची बुद्धी धुळीने आरसा झाकावा तशी झाकली जाते. तामस बुद्धी या कामाच्या प्रभावाने वारेने वेष्टिलेल्या गर्भासारखी जखडून पडते, तर राजस बुद्धी ही अग्निधुराने झाकावा तशी कामाच्या योगाने झाकली जाते. विशेष म्हणजे हा काम मनुष्याच्या इंद्रिये व मन आणि बुद्धी यांच्या आश्रयाने राहतो. म्हणूनच यांच्यावर काही उपाय असेल तर प्रथम काय हा उपाय काय असा प्रश्न विचारल्यानंतर उपाय असेल तर एकच, तू तुझी इंद्रिये आवरायला शिक. म्हणजे तुझ्या इंद्रियांचे नियमन कर आणि त्या ओघे ज्ञान विज्ञानाचा नाश करणाऱ्या या पापमूलक काम क्रोधांचा त्याग कर. विषयापेक्षा विषय भोगणारी इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन अधिक श्रेष्ठ. कारण मनाची जर इच्छा नसेल ते इंद्रिय काही करू शकत नाही. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, कारण बुद्धीच्या निश्चयापुढे मनाचे काहीच चालत नाही. परमात्मा बुद्धीच्याही पलीकडे आहे, तो म्हणजे सर्वात श्रेष्ठ. आणि अशा बुद्धीच्याही पलीकडे असणारा जो परमात्मा आहे आणि तो परमात्मा अत्यंत दुर्जन अशा कामरूपी शत्रूला तू ठार मार, म्हणजेच तुला हा परमात्म्याची प्राप्ती होईल असे भगवंत अर्जुनाला सांगतायत. अत्यंत महत्वाचा असा कर्मयोग ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये आणि भगवंतांनी आपल्याला सांगितलाय. आता आजच्या म्हणजे 3ऱ्या अध्यायातला जो श्लोक आहे तो 28वा श्लोक आहे. तत्त्ववितु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. 28वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला. हे महाबाहो, गुणविभाग व कर्मविभाग याचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुण गुणामध्ये वर्तत आहेत असे मानून आसक्त होत नाही. ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्यामध्ये आहेत 181, 82 आणि 83. जे तत्वज्ञानांची ठाई प्रकृती भावो नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे, ते देहाभिमानू सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूत ज्येष्ठा गबसती घेपवेना. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी विषादग्रस्त असलेल्या अर्जुनाला बुद्धियोग सांख्ययोग सांगितला, परंतु अर्जुनाला तो काही निष्ठा उमगला नाही. ज्ञानमार्ग व्यर्थ ठरला नसता तर गीता 2ऱ्या अध्यायावरच खरं म्हणजे थांबली असती, पण तसं घडलं नाही. आणि म्हणून कृष्णाने कर्ममार्ग साधन मार्ग सांगायला सुरुवात केली. या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. आजवर मानवजातीनं जे काही चिंतन केलं आहे ते ठोकळ मानानं 2 प्रकारचं आहे. ज्ञान प्राप्त घेण्याच्या या 2च प्रमुख पद्धती आहेत. एक सांख्यांची म्हणजे बुद्धियोगाची की ज्ञानयोगाची. सांख्य म्हणतात आपल्याला नवीन काहीच मिळवायचं नाही, सत्य केवळ ज्ञानानंच जाणलं जातं, आपल्या जवळच ते आहे, आपल्याला त्याचं विस्मरण झालं इतकंच, केवळ त्याचं स्मरण व्हायला हवं. स्वरूपाच्या स्मृतीनं अज्ञानाचा गडद अंधकार क्षणभरात नाहीसा होतो. त्यावेळी वेगळं काही करण्याची गरजच नाही, कारण भगवंत आपल्या आपच आहे. तो सतत आपल्याकडे बघत असतो, पण त्याला बघणं, त्याची ओळख करून घेणं म्हणजे हा सांख्ययोग झाला. 2रा मार्ग आहे योगाचा, साधनेचा, काहीतरी करण्याचा, कर्माचा. योगाच्या दृष्टीनं अज्ञानाला देखील प्रयत्नपूर्वक नष्ट करावं लागेल. अज्ञान हे बेडीसारखं आहे. स्वातंत्र्याच्या नुसत्या स्मरणानं माणूस स्वतंत्र होणार नाही, त्यासाठी त्याला शृंखलाही तोडावीच लागेल, साधनाही करावीच लागेल. भगवंत आता अर्जुनाला कर्ममार्गावर नेत आहेत. 2ऱ्या अध्यायात त्यांनी ज्ञानाची महती सांगितली आणि त्याबरोबरच तो विहित कर्म अवश्य कर, मनाचा दुबळेपणा टाक, उठ आणि युद्धाला सिद्ध हो असा आदेशही दिला. आणि त्यामुळे अर्जुन अधिकच गोंधळात पडला. बाबा रे, अरे नीट सरळ काय ते सांग ना. एकीकडे कर्माचं अशेष निराकरण करतोस आणि लगेच मला या हिंसक कर्मातही लोटतोस. तुझ्या या असल्या दुहेरी उपदेशाने मला काही कळत नाहीये. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायातला आपण हा श्लोक बघत आहोत. वरवर पाहता कर्माला टाकू पाहणारा अर्जुन ज्ञानमार्गाने जाण्यास उत्सुक आहे असं वाटतं, पण जरा खोलवर जाऊन त्याच्या बहिर्मुखी मनाचा कानोसा घेतला तर त्याचा युक्तिवाद ज्ञानार्जनासाठी नसून रणांगणातून पळून कसं जाता येईल यासाठी आहे. परंतु कृष्ण सखा आपल्या त्या बुद्धिमान सुहृदयाला पुरेपूर ओळखून आहे आणि म्हणून तो त्याचा मोह नष्ट होईपर्यंत पुन्हा पुन्हा निरनिराळ्या अंगानं तेच सांगत आहे. कृष्ण म्हणतायत, अर्जुना, अरे जीवन हेच कर्म आहे, जन्म म्हणजेच कर्माचा आरंभ आहे आणि म्हणूनच मृत्यू वाचून त्याला पूर्णविराम नाही. माणसाची इच्छा असो जित्या जीवाची कर्मातून सुटका मुळे नाहीच आहे.
मात्र त्याच्या पाशातून सुटण्याची एक युक्ती आहे आणि ती युक्ती म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार ठेवायचा नाही आणि कर्मफळाची आसक्तीही ठेवायची नाही. सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जातात, ती आपण करतो हा आपला व्यर्थ अहंकारच आहे. आपल्याला कर्माच्या बंधनात जखडतो हे महाभाऊ अर्जुना. गुणविभाग आणि कर्मविभाग याचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष हा सारा खेळ गुणांचा आहे हे ओळखून त्यामध्ये आसक्त होत नाही. गुणविभाग म्हणजे सत्व रजतम या त्रिगुणात्मक मायेची कार्यरूप अशी पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश, मन बुद्धी अहंकार तसेच पंच ज्ञानेंद्रिय नाक कान डोळे त्वचा जिव्हा, पंच कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय पाणी उपस्थ गुद आणि शब्द स्पर्श रूप रस गंध हे इंद्रियांचे 5 विषय. या सर्वांच्या समुदायाला गुणविभाग असे म्हणतात आणि या सर्वांच्या परस्परांशी ज्या क्रिया होतात त्यांना कर्मविभाग असे म्हणतात. गुणविभाग आणि कर्मविभाग याहून आत्मा हा निराळा आहे बरं, तो अगदी निर्लेप आहे हे जाणणे म्हणजेच तत्व जाणणे होय. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी 2 प्रकारची आहे. एक, माणूस जीवनाचं केंद्र आपण स्वतः आहोत आणि सारं जग आपल्याभोवती फिरत आहे असे समजतो. त्याला वाटतं की सारं काही त्याच्यामुळे घडतंय, त्याच्यासाठी घडतंय. कर्म कर्तृत्वाचा सगळा भार तो अहंकाराने आपल्या शिरावर घेतो आणि सुखदुःखाच्या मायामोहाच्या जाळ्यात बिरबिडतो. ही दृष्टी आहे अज्ञानी माणसाची, सामान्य संसारी माणसाची. ज्ञानी माणसाची दृष्टी त्याच्या अगदी उलट असते. तो केंद्रस्थानी परमात्म्याला ठेवून आपण परिघावर जगतो. परिघावर निर्माण झालेल्या लहरीपेक्षा स्वतःला मोठं समजत असते. तो म्हणतो जे घडतं ते या भगवंतामुळे घडतं, विराटामुळे घडतं. मी त्या कर्माच्या चक्रातला एक लहानसा भाग आहे. त्या चक्राच्या गतीप्रमाणे फिरणारा. हरणं आणि जिंकणं, सुख किंवा दुःख, प्रेम आणि घृणा, युद्ध आणि शांती जे काही जगात घडतं ते प्रकृतीच्या गुणांमुळे घडतं आणि म्हणूनच तो अनासक्त होतो, निरहंकारी होतो. आपल्याला तसंच व्हायचंय. डोळे मिटा, शांत बसा आणि मग आता काय सांगतायत भगवंत ते ऐका. तुझं मन हा तुझा शत्रू आहे आणि मित्रही आहे. कृष्ण म्हणतो ज्याने आपले मन जिंकले ना तो खरा योद्धा. अर्जुन युद्धभूमीवर उभा होता. समोर आपले गुरु भाई उभे होते. त्यांचे हात कापू लागले. त्याचा हात कापू लागला. घाबरलेलं मन ते पाहून कृष्ण म्हणतो अर्जुन तुझं सर्वात मोठं युद्ध समोर नाहीये, तुझ्या आत आहे. ते भय अर्जुनाने घालवल्यावर अर्जुन खरा वीर झाला. आपणही खूप हारतो, कधी घाबरून कधी उदासपणे, हीन भावनामुळे. म्हणून सर्वात चांगला जर मित्र कोणता असेल तर ते आपलं मन. तो तुमचा झाला तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतायत मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशीत जावे. जय जय रघुवीर.